ॲडव्होकेट एस.एन. जगताप सर आहेत आपल्याकडं आणि आज अजितदादांचा जो अंत्यसंस्कार होणार आहे त्यासाठी अक्षरशः जो लाखोंचा जनसमुदाय इथं उभा आहे त्याच्यामध्ये बराच वेळापासून हे बसलेले आहेत. त्यांची भावना काय आहे एकदा आपण विचारूया. मी दादांच्यावर 1981-82 सालापासून ते आज तागायत सोबतीने काम केलेलं आहे. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना दादांच्याबरोबर काम केलं. नंतर आता मी शरदचंद्र पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे आणि जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे पवारसाहेबांच्या गटाचा. परंतु दादांचं जर बघितलं तर एक जीवाभावाचा माणूस आणि हाडामसाचा माणूस की जे सकाळी 6 वाजल्यापासून जे कामाला सुरुवात असायची ते रात्री 12-1 वाजे आणि प्रत्येकाला प्रत्येक नावाने ओळखायचा, नावानिशी ते ओळखत होते. की आता मला ते पूर्वी शिवाजी म्हणायचे, पण नंतर माझं बरेचसे नाव आमच्या वकिलामध्ये शिवाजी जगताप होते. त्यामुळं एस.एन. जगताप हे माझं नंतर फेमस झालं. मी स्वतः वकील आहे, परंतु दादांशी हे जे सगळे आमचा मोठा परिवार आहे आणि दादांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे आणि अत्यंत आमचा जीवाभावाचा जवळचा माणूस, दिलदार माणूस जवळचा गेला. अत्यंत दुःख होतंय, म्हणजे ते कधीही भरून येणारं दुःख नाही, एवढंच सांगतो आणि धन्यवाद. याच्यामध्ये आता तुम्ही म्हटलात की तुम्ही आता वेगळ्या गटात गेला, दादा वेगळ्या गट राहिला, पण तरी सुद्धा वैर अशी भावना कधीच मला दोन्ही गटात पण दिसली नाही. गेल्या 15 दिवसापूर्वी पवारसाहेबांची आमची बॉम्बेमध्ये चर्चा झाली. बॉम्बेमध्ये चर्चा होत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती गटाचा विषय निघाला. तेव्हा पवारसाहेब म्हणले, व आपण आता बघा म्हणले, तुम्ही अजितशी बोलून घ्या. आणि मला म्हणले तुम्ही बोलून घ्या. नंतर अजितनी इतकं चांगलं काम केलं आहे. बारामतीमध्ये बेगून रोड असेल, काय असेल, शैक्षणिक संस्था असतील, चांगलं काम, इतकं कौतुक केलं. एक 15 ते 3 दिवसापूर्वीचीच, 3 आठवड्यापूर्वीचीच ही गोष्ट आहे की त्याला विटनेस आमचे शहराध्यक्ष संदीप गुजर होते. नंतर दुसरे युवकांचे अध्यक्ष आमचे सत्रोत काळे सोनोभैया होते. असं आमचं ते आम्हीच्या बरोबर चर्चा जवळजवळ दिलखुलास चर्चा पवारसाहेबांच्या बरोबर झाली. आणि दादांच्याबद्दल त्यांचं सगळं की आपण एकोपणे काम करायचं एवढंच होतं. आणि दादांच्या पण म्हणण्यातनं आलं की आपण एकत्र आहे आणि मग तुम्ही काय हजर राहत नाही. आता कालसुद्धा 15 आमची जिल्हा परिषद पंचायत समिती गटाची सभा होती. तर आम्हाला अध्यक्ष संदीप बांदल त्यांचा फोन आला की तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहतो. हो म्हणले हजर राहणार आहे. तर दादांशी त्यांची चर्चा झाली की आता आपला तुतारी आणि घड्याळ हा एक झालेला आहे. मग ही लोक त्यांना सांगा, बोलवा. आणि सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही सुद्धा काल निघाला. जो 8 वाजता फोन आला आणि ही साधारण 8:45-9 वाजता ही सगळ्या घटना घडली. एक फक्त शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. तुमची दादांची पहिली भेट किंवा पहिली एखादी महत्वाची अशी आठवण तुम्हाला सांगता येईल का? एक अशी गोष्ट. 81-82 साली ज्यावेळेस पवारसाहेब ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, समांतर काँग्रेसमध्ये, त्यावेळेस सुरेश कलमाडेंनी एक शेतकरी मोर्चा काढला होता, सायकल मोर्चा काढला होता. आणि त्या सायकल मोर्चाचं नेतृत्व आम्ही केलं. मी असतील, सतीश खोमणे असतील, शिवाजी कदम असतील, ह्या मंडळीने आम्ही केलं. तेव्हा दादा आमच्यासोबत होते. आणि दादा हे आम्ही सगळे सायकलीवरती बॉम्बेला गेलो होतो. आणि त्या दिवसापासून जे आज जे संबंध आहेत ते आज तागायतपर्यंत होते. फक्त 2 वर्षामध्ये संबंध नव्हते, कारण आम्ही जाणं येणं जरा थोडं कमी केलं होतं. म्हणजे बारामती ते मुंबई असा प्रवास होता. बारामती ते नाही, पुणे ते मुंबई. सुरेश कलमाडी होते आणि त्यांनी सायकल मोर्चा काढला होता. पवारसाहेब सायकलवरती पिंपरी चिंचवडपर्यंत होते. सुरेश कलमाडी होते. दादा ही सगळे आम्ही त्यावेळेस तरुण पोरं होतो आणि आम्ही सगळे तरुण पोरं आम्ही सायकलीवर आम्ही तिथपर्यंत गेलो. असं दादांचं अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी त्यांचं काम असायचं. अगदी नावानिशी ओळखायचे आणि जीवाभावाचा माणूस हो. काय नाही, कुठं काय काम असलं, काय असलं, कितीतरी काम चिडायचे लोकांच्यावर. काय आलं की मला काय हे करायचे, पण तेवढं प्रेमही तेवढंच करायचे, जीवाभावाचं हे करायचे. तर एवढं सांगतो. आणि सगळी कामं करायची. किती कामं सांगू, कामाची यादी सांगू तुम्हाला. इतकी प्रचंड कामं केली की व्यक्तिगत कामं म्हणजे ज्या नोकरीचे असतील किंवा सार्वजनिक कामं असतील ती पण केली.
आणखी ह्याच्यापेक्षा आता काय सांगण्यासारखं काय नाही, फक्त मी शब्दच नाही सांगण्यासारखं, एवढं सांगतो. धन्यवाद. आणि एक आता कोर्टाची आमची बिल्डिंग 9 मजली बिल्डिंग झाली आणि कोर्टामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये अशी बारामती ह्याच्यामध्ये बिल्डिंग तालुका प्लेसला अशी कोर्टाची बिल्डिंग आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही जजेस येतात किंवा वकील येतात किंवा लॉर्डशिप येतात तेव्हा ती बिल्डिंग आणि बारामतीचा हा सगळा परिसर बघितल्यानंतर थक होऊन जातात की बाबा एवढा कसा विकास एवढा करतात. आणि त्यांना सुद्धा म्हणजे ह्यांचा कधी इंटरफेअर नाही, दादांचा नाही, साहेबांचा नाही, सुप्रियाताईचा नाही, म्हणजे तुमच्या ज्युडिशरीवर कसला इफेक्ट नाही. त्यांचे संबंधही दादा ठेवत नाहीत की नको मला तिकडं काही बोलू नका मला हे काय करून. असे दादाचं व्यक्तिमत्व फार महत्व आहे. आणि आता बारामतीला त्यांच्यासारखा नेता नाही, महाराष्ट्राला नेता मिळणार नाही, एवढंच हे सांगतो. आणि आपण जी मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद. 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 त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. धन्यवाद.